मित्रांनो, तुमचं बजेट जर 10 लाखाच्यामध्ये असेल आणि तुम्हाला सब कॉम्पॅक्ट SUV पाहिजे असेल, ज्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सगळे फीचर, सनरूफ वगैरे, हेडलाईट पाहिलं, कनेक्टिंगमध्ये टेल लाईट, पूर्ण गोष्टी अशा प्रीमियम इंटेरियरसोबत गाडी पाहिजे असेल तर तुम्ही किया सोनेटचं HTK ऑप्शनल व्हेरियंट कन्सिडर करू शकता मित्रांनो. किया सोनेटचं हे पेट्रोलमध्ये आहे मित्रांनो व्हेरियंट, जे की तुम्हाला ऑन रोड 10 लाखाच्या मध्येच मिळून जाईल. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. हे पहा मित्रांनो, 2 स्मार्ट की दिले आहेत. त्यामध्ये तीन बटन दिले आहेत, ज्यामध्ये लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि अनलॉक झाल्यानंतर मित्रांनो मिरर फोल्ड होते आणि एक डेडिकेटेड बूट बंद करण्यासाठी इथे बटन दिले पाहू शकता तुम्ही. आणि की पाहिले तर एक प्रीमियम अशा की दिल्या आहेत. ते पहा मित्रांनो, गाडीचा फ्रंट असा दिलेला आहे. टायगर नोजमध्ये इथे ग्रिल दिलेली आहे, कियाची बॅजिंग, कियाचं नाव असं मोठं याच्यामध्ये, सिल्वरमध्ये लायनिंग दिली आहे. खाली पाहिलं तर तुम्हाला स्पीड प्लेट दिलेली आहे. रेडिएटरसाठी इथे थोडंसं असं थोडा वेंट दिलेला आहे. DRL दिलेले आहे. तर तुम्हाला इथे इंडिकेटर दिलेलं आहे हॅलोजनमध्ये हेडलाईट दिले आहे. इथे एक प्रीमियम गाडी कशी म्हणतात मित्रांनो, ती प्रीमियम गाडी हीच आहे. पहा, सेगमेंटमध्ये सर्वात जास्त प्रीमियम व्हेन्यू आणि सोनेटच दिसते. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला इथे 16 इंचमध्ये स्टील व्हील दिले आहेत. वरती व्हील कव्हर्स आहेत मित्रांनो. दुरून पाहिलं तर तुम्हाला हे अलॉय व्हील वाटू शकतात, पण अलॉय व्हील नाहीत मित्रांनो. हे फ्रंटला डिस्क ब्रेक आहेत आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. 4 मीटरच्या मध्ये येते मित्रांनो गाडी ही. MRF फोंडरचे टायर दिलेले आहेत. साईडने पाहिलं तर इथे तुम्हाला रफमध्ये अशी लाईनिंग दिली आहे SUV सारखी. इथे तुम्हाला टर्न इंडिकेटरचं लाईट दिलेलं आहे. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. रिक्वेस्ट सेन्सर नाही मित्रांनो, वरच्या मॉडेलला तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर मिळणार आहे. वरती पाहिलं तर सिल्वरमध्ये तुम्हाला रूफ रेल दिलेलं आहे. बॅक साईडने पण अशी चांगली प्रीमियम दिसते मित्रांनो गाडी. कनेक्टिंगमध्ये हे टेल लाईट दिलेलं आहे, जे की असं नाईटच्या वेळेस पाहिलं तर एकदम चांगला दिसतो मित्रांनो. फक्त 2 पार्किंग सेन्सर आहेत, 4 तरी पाहिजे होते. मारुती पण 4 पार्किंग सेन्सर देते मित्रांनो. खाली पाहिलं तर तुम्हाला इथे सिल्वरमध्ये स्किड प्लेट दिली आहे, रिफ्लेक्टर दिले आहे गाडीमध्ये. आपण बूट स्पेस चेक करून घेऊया मित्रांनो, गाडीमध्ये किती दिलं आहे ते. 385 लिटरचा बूट स्पेस दिला आहे. यावरती इथे टूल किट आहेत मित्रांनो, हे टूल किट वगैरे दिले आहे. इथे स्पेअर व्हील पण दिला आहे. एक साईज छोटा आहे मित्रांनो, 15 इंच स्पेअर व्हील दिलेला आहे. यावरती पार्सल ट्रे वगैरे आपल्याला डीलर थ्रू भेटून जाईल. ॲसेसरीजमध्ये आपल्याला ॲड करता येईल. रिअरने पूर्ण गोष्टी दिल्या आहेत. कनेक्टिंगमध्ये टेल लाईट दिला आहे, डिफॉगर दिला आहे, वायपर दिला आहे, हाय माउंट स्टॉप लाईट दिला आहे. वरती शार्पिन अँटिना पण आहे आणि रिव्हर्स कॅमेरा पण दिला आहे मित्रांनो. इथे पहा, 45 लिटरचा तुम्हाला फ्यूल टँक दिलेला आहे. चला आपण बॅक साईडला बसून पाहूया मित्रांनो, सिटिंग वगैरे कशी आहे गाडीमध्ये. डोर पहा, असं पूर्ण ब्लॅकमध्ये डोर दिलं आहे. यावरती कर्टन पण दिलेलं आहे तुम्हाला प्रायव्हसीसाठी, ऊनसाठी. त्यामुळे कर्टनचं आपण आफ्टर मार्केट लावायची गरज नाही. आफ्टर मार्केट चालन पण होईल, यावरती चालन पण होणार नाही मित्रांनो. सिल्वरमध्ये इथे लिव्हर दिलेला आहे. तुम्हाला इथे बॉटल होल्डर दिलं आहे, हात पकडण्यासाठी इथे हँडल दिले आहे. गाडीमध्ये 4 स्पीकर येतात. सीटा पाहिलं तर पूर्ण फॅब्रिकमध्ये दिले आहेत. थोडं असं ब्लॅकमध्ये तर नाही, पूर्ण थोडं ग्रे टाईप इंटिरियर दिलं आहे फॅब्रिकमध्ये सीटा. हेडरेस्ट 2 फिक्स आहेत मित्रांनो. 3 पॉइंट सीट बेल्ट दिले आहेत. चला आपण बॅक साईडला बसून पाहूया सेटिंग वगैरे. थाई सपोर्ट वगैरे चांगला आहे मित्रांनो. 2 पॅसेंजर कम्फर्टेबल बसू शकतात. 3 पॅसेंजरला थोडा अडथळा होईल. मारुती सुझुकीच्या ब्रेझामध्ये आपण चांगल्या कम्फर्टेबल पद्धतीने बसू शकतो, पण या गाडीमध्ये बसण्यासाठी थोडा अडचण होऊ शकते. तरी पण आपण हंप थोडा मोठा आहे मित्रांनो. इथे सिल्वरमध्ये इथे लायनिंग दिली आहे एसीच्या बाजूला. एसीचा थ्रू पण त्याचा चांगला दिला आहे. आणि खालती पाहिलं तर 2 टाईप C मध्ये पोर्ट दिले आहेत चार्जिंगसाठी आपल्याला. त्यामुळे बॅक साईडला पण चिंता नाही गाडीमध्ये. इथे तुम्हाला सेंटर लाईट दिलं आहे छोटूसा, पाहू शकता तुम्ही. इथे हँडल दिलं आहे. या साईडला तुम्हाला कोट वगैरे टाकण्यासाठी हुक दिलं आहे छोटूसं. त्याला सर्वात जास्त असं चांगलं गोष्ट वाटलं म्हटलं तर मला इथे कर्टन दिलं आहे, जे की आपल्याला उन्हामध्ये एवढ्या 45 डिग्री 46 डिग्री तापमानामध्ये पण गाडीचं कॅबिन थंड होईल. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो, गाडीमध्ये काय काय दिले काय नाही ते. डोर पाहिलं तर हेवी आहेत मित्रांनो. पहा इथे
4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत. इथे हे सेंट्रल लॉकिंगचे बटन दिले. मिरर फोल्ड वगैरे करण्यासाठी इथे हे दिले मित्रांनो. आणि अँगल वगैरे सेट करण्यासाठी इथे तुम्हाला जॉयस्टिक दिले आहे. बॉटल होल्डर दिलं आहे. अम्ब्रेला होल्डर आहे गाडीमध्ये. ड्रायव्हरची सीट हाईट ॲडजस्टेबल आहे मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. इथे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिले. आयडियल स्टार्ट स्टॉपचं बटन आणि हेडलाईटचा लेवल वरती खालती करण्यासाठी इथे छोटेसे नॉब दिलेलं आहे. चला आपण सीटवरती बसून पाहूया. इंटिरियर पहा मित्रांनो, असं प्रीमियम असं गाडीचं इंटिरियर दिलेलं आहे. इथे आपल्याला गोलमध्ये स्टेअरिंग दिली आहे. डी कट नाही आहे मित्रांनो. इथे सिल्वरमध्ये लायनिंग दिली आहे. कियाचा लोगो आहे यावरती. आणि हॉर्न टिपिकल होंडाईच्या गाड्यासारखं, कियाच्या गाड्यासारखंच आहे. व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी इथे बटन दिले आहेत. मोड वगैरे सेट करण्यासाठी, प्रिव्हियस नेक्स्ट करण्यासाठी, कॉल आला तर उचलण्यासाठी बटन आहे तिथे, हे पाहू शकता तुम्ही. आणि व्हॉईस कमांड पण देऊ शकतो मित्रांनो. इथे तुम्ही चित्र पाहू शकता तुम्ही. इथे व्हॉईस कमांडचं पण बटन आहे यामध्ये. या साईडला आपल्याला हे स्पीडोमीटर पाहता मित्रांनो. या स्पीडोमीटरचे कंट्रोल दिले आहे इथे. ड्रायव्हर इन्फो वगैरे डिजिटलमध्ये स्पीडोमीटर दिलेलं आहे. या साईडला RPM मीटर आहे, इथे स्पीड दाखवते. आणि छोटीशी डिस्प्ले दिली आहे TFT. यावरती थोडीफार इन्फॉर्मेशन, किलोमीटर किती चालली वगैरे, ट्रिप A ट्रिप B आणि कॅबिन टेम्परेचर दाखवते मित्रांनो. इथे 33 डिग्री सेल्सिअस दाखवते. या साईडला वरती फ्यूल आणि खालती इंजन टेम्परेचर. चांगलं प्रीमियम असं इंटिरियर गाडीचं आहे. इथे आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईटचे बटन दिले आहेत आणि वायपरचे बटन आहेत मित्रांनो या साईडला, हे पहा. स्क्रीन दिलेली आहे. यामध्ये आपण अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले चालू शकतो वायरलेसली. इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचे बटन दिले आहेत. खालती पहा, इथे आपल्याला टाईप C मध्ये पोर्ट दिलं आहे. यामध्ये लाईट पण आहे मित्रांनो, इथे ब्लिंक होत आहे. 12 वॉटचं पोर्ट दिलं आहे. इथं USB पोर्ट आहे. गाडीमध्ये 5 गेअर येतात. आणि सिल्वरमध्ये लायनिंग वगैरे पाहिलं आणि ती खूप चांगल्या पद्धतीने दिलेली. खालती आपल्याला इथे 2 कप होल्डर दिलेत आणि यामध्ये आपण असं उभा मोबाईल ठेवू शकतो मित्रांनो, देखील चांगली गोष्ट आहे. आर्मरेस्ट दिलेला आहे आणि गाडीचं इंटिरियर असं खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. इथे आपल्याला ऑटो डिमिंग आयरिंग दिलं आहे. आणि इथे पहा सनग्लास होल्डर पण दिलं आहे गाडीमध्ये. तिकीट होल्डर आहे. इथे सेंटरला लाईट दिली आहे. तर या साईडला पण तिकीट होल्डरसोबत मिरर दिले आहे मित्रांनो. आणि मेन गोष्ट म्हटलं तर गाडीमध्ये सनरूफ दिलेली आहे, हे पहा. सनरूफची ओपनिंग वगैरे छोटी आहे मित्रांनो, पॅनोरामिक सनरूफ नाही. हीच सनरूफ सगळ्यात जास्त चांगली असते, कारण की याचा कर्टन वगैरे थोडं जाडमध्ये असतो. त्यामुळे कॅबिन पण आपलं जास्त गरम होणार नाही. कर्टन पहा जाडमध्ये आहे. बाकी काय गोष्ट राहिली आपल्या इथल्या, हे पहा इथे ग्लब बॉक्स आहे. आणखी स्टिअरिंग व्हील पाहिलं तर मित्रांनो टिल्ट आहे, फक्त टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही त्याला. चला आता आपण बाहेर जाऊन मित्रांनो आपण गाडीची प्राइसिंग आणि इंजिनची माहितीचं पाहूया. गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन दिलेलं आहे, जे की 4 सिलेंडर इंजिन आहे. 82 bhp आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे. टॉर्क असा सफिशियंट आहे सिटीच्या यूजसाठी. बाकी आपल्याला तुम्हाला जास्त टॉर्की गाडी वगैरे पाहिजे असेल तर ही या सोनेटमध्ये तुम्ही डिझेल मॉडेल पण कन्सिडर करू शकता मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला 250 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे, जे की फन टू ड्राईव्ह आहे मित्रांनो. गाडीमध्ये आपल्याला सेफ्टी फीचर पण खूप दिले आहेत. 6 एअरबॅग्स, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल. आणि गाडीच्या प्राइसिंगबद्दल बोलायचं मित्रांनो तर तुम्हाला वरती स्क्रीनवरती प्राइसिंग दिसत असेल. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.